भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आयोजित बाल मराठी संमेलन 2026 या प्रसंगी उपस्थित माननीय महापौर, माननीय उपमहापौर, प्रसिद्ध सिने अभिनेते व दिग्दर्शक श्री महेशजी कोठावरे, विद्यमान अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन श्री विश्वाजी पाटील, पद्मश्री व सुलेखनकार श्री अच्युतजी पालव, ज्येष्ठ बाल नाटककार श्रीमती प्रतिभाताई मतकरी, नाट्यकर्मी सौ सुप्रिया विनोद, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई डॉक्टर सदानंदजी मोरे, डॉक्टर रवींद्र शोभणे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई, सचिव मराठी भाषा विभाग डॉक्टर किरण कुलकर्णी, विरोधी पक्ष नेते, आरोग्य समिती सभापती आणि सूत्रसंचालन करणाऱ्या श्रीमती शुभदा फडणवीस, सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, महेशजी कोठारे यांनी संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला. संत ज्ञानेश्वरांनी विश्वची माझे घर अशा संकल्पनेतून विश्वातील धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाचा जो भिंती त्या तोडण्याचा त्या कालखंडात प्रयत्न केला. आणि अशा ह्या साधू संतांच्या पदस्पर्शांना पवित्र झालेल्या महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि ती फार वर्षांची मागणी होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, कारण गेल्या वर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला, तो जवळजवळ जानेवारी महिन्यापर्यंत सुरू झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या कर्तव्याची पाठराखण करणारे आणि कर्तव्याला जागून जनसामान्यासाठी काम करणारे हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं या विभागाचे मंत्री उदयजी सामंत यांनी 4 दिवसापूर्वी मला सांगितलं की नाईक साहेब तुम्हाला त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं, कारण आज अधिवेशन आहे. लक्षवेधीमध्ये माझी 6व्या नंबरची लक्षवेधी, मी माननीय अध्यक्षांना पत्र दिलं किंवा आमच्या नवी मुंबई शहरामध्ये बाल साहित्य संमेलन, मराठी संमेलन होणार आहे. विश्वासराव पाटील आता पूर्वी फक्त आपण रेडिओवर ज्येष्ठांची क्रिकेट मॅच बघायचो, नंतर आला 50 ओव्हरचा वन डे ODI, आता आला T20, परंतु अंडर 19 ही संकल्पना सुद्धा क्रिकेटमध्ये रुजली. आता बाब असे की मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यापूर्वी आता गट पडले का मला माहित नाही, पण गट निर्माण होतात कोठारे साहेब, विश्वासराव. पण या बाल साहित्याच्या या अनुषंगानं आता यांच्यामध्ये सुद्धा अध्यक्ष कोणीतरी असायला पाहिजे. आणि ती सुद्धा लहानपणापासून लोकशाहीमधल्या प्रक्रिया, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यस्तर आणि देशस्तर अशा प्रकारची लोकशाहीची जी स्टेजेस आहेत या लहान मुलांना पण समजायला पाहिजेत. तर म्हणजे महेशजी कोठारेंनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलं की त्यांनी लहानपणापासून बाल साहित्य आणि
बालकांसाठी निर्माण केलेली सिनेसृष्टीतली त्यांची कामगिरी ही आपल्या सर्वांना निश्चितपणे माहिती आहे. खरं म्हणजे नवी मुंबई हे तसं फार मोठा इतिहास नसलेलं शहर आहे, पण जितक्या नवी मुंबईमध्ये अभावानंच असलेल्या दुष्ट प्रवृत्ती सोडल्या तर नवी मुंबई हे अतिशय संपन्नतेचं शहर आहे, सुजाण लोकांचं शहर आहे. आपल्या जीवनामध्ये आपण कुठली कर्तव्य पाळावीत आणि कुठल्या दिशेने जावं हे नवी मुंबईच्या जनते एवढं फार अभावाने दुसऱ्या लोकांना समजतं. आणि म्हणून मराठी बाल संमेलन नवी मुंबईत घडवल्याबद्दल माननीय महापौरांनी मराठी भाषेच्या शासनाच्या विभागाचा आभार मानलेच, परंतु भविष्यकालामध्ये ही संस्कृती वाढत गेली पाहिजे. या अनुषंगानं लोकशाही पूरक व्हायला पाहिजे, सजग व्हायला पाहिजे आणि ती होण्याकरता लहानपणापासून सर्व मानवतेचे, संस्काराचे आणि लोकशाहीला पूरक असलेले विचार लहान मनावर बिंबवले पाहिजेत. आणि म्हणून मी या ठिकाणी माननीय उदयजी सामंत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी अशा प्रकारची चांगली सुरुवात केलेली आहे. भविष्यकालामध्ये हा प्रवाह गतिमान, शक्तिमान, प्रकाशमान होईल असा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.